नमस्कार। आज दिनांक 22 जुलै 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबयाडा पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये बोलण्याच्या अगोदर मी शेतकरी बांधवांना सांगेल की हा चॅनल जर आपण सबस्क्राइब केला असेल तर आपण 3 माणसं या चॅनलला जोडण्याचं एक पवित्र काम करा की जेणेकरून आपला सहकारी, आपला मित्र, आपला नातेवाईक यांना मार्केटिंगची ताजी सद्यस्थिती ही त्यांच्यापर्यंत प्राप्त होईल। आणि मला एक अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरलेला हा युट्यूब चॅनल आज शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बनलेला आहे। जी मंदी होण्यापासून आम्ही रोखू शकलो, नाहीतर जागेवरती मंदी खूपच अगोदर व्हायला लागली होती, पण मार्केटमध्ये मंदी अजून कुठेही झालेली नसताना जागेवरती हवामान खात्याच्या अंदाजानुसार व्यापाऱ्यांनी अगोदरच मंदी करण्याचा प्रयत्न केला। मी समजतोय की यूपी आणि बिहार आणि काही राज्यामध्ये पाऊस पडतोय, तो उघडलाही, मधल्या काळात पाऊस पडला तो उघडलाही, काही रस्त्यामध्ये माल होते, काही बॅलन्स माल होते, ते विक्री होत आहेत। परंतु दुसरा टप्पा 25 जुलै ते पुढच्या 2-3 दिवस पाऊस यूपी आणि बिहार त्या साईडला पडेल असा एक प्राथमिक अंदाज हा व्यापाऱ्यांकडून माझ्याकडे प्राप्त झाला। आणि आपल्याला 21 जुलैच्या नंतर पाऊस येईल हाही प्राथमिक अंदाज आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 21 जुलैला कुठलाही पाऊस ज्यादा दिसला नाही। काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला, परंतु आज काही भागामध्ये 22 जुलैला पाऊस पडतोय। परंतु हा पाऊस पडणारच आहे, असे पाऊस आपण खूप पाहिलेले आहे, घाबरायचं कारण नाही। कारण आपण डाळिंब पिकवताना उभ्या पावसामध्ये डाळिंबाला कुठलाही डाग येऊन न देणारे शेतकरी हे मी अभ्यासू शेतकरी अभ्यासले। आणि मग ज्यांचा अभ्यास थोडाफार कमी पडतोय त्यांच्या बागेमध्ये डाग येतोय किंवा अभ्यास असूनही निसर्ग साथ देत नाही असा मधला काळ हा 12 मे ते 28 मेच्या काळात झाला। आणि त्याचा परिणाम आज 2 महिने भोगतोय आपण। बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त होतोय, तेलाचा प्रादुर्भाव जास्त होतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये म्हणून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की मंदी होणार नाही, हे माल हलके निघून जातील आणि चांगले मालांचं प्रमाण कमी राहील। म्हणून मी त्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 एकराच्या शेतकऱ्यासाठी गेलो आणि तिथलं हवामान तपासून आलो की काही भागात पाऊस झालाय, काही भागात मेच्या नंतर पाऊसच झालेला नाही। आणि मग पाऊस नवा आहे का आपल्याला? नाहीये, संकट खूप आहे। पावसाचं संकट वाटतंय तर पावसाला तुम्ही झेलताय, त्याला त्या पद्धती सामोरं जाताय। परंतु दुसरी संकट चोरीची जास्त आहेत, बागा चोरी होत आहेत। मी काल एका बागेमध्ये गेलो होतो, त्या बागेमध्ये बिबट्या फिरतोय आणि तिथं शेतकरी राखण करतोय। आणि ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस चोर आणि बिबट्या त्याच्यामध्ये माझा शेतकरी सापडतोय। काही ठिकाणी ही संकटाची मालिका असताना आता ही नवीन संकट की बाजार पडतील की काय ह्या भावनेत आपण अडकलेला असताना मी खात्री दिली की 4-2 दिवस पावसाची मंदीचे नक्कीच होतील, परंतु एवढीही मंदी होणार नाही की एकदम बाजार ढासळतील। मागच्या 12 मे ते 28 मेच्या काळामध्ये 70-80 रुपयावरती डाळिंब आलं होतं, पण आजही 100-150 रुपयाचे रेट हा जनरल आपल्याला वेगवेगळ्या भागात पाहायला मिळतात। काल मी ज्या ह्याच्यामध्ये गेलो, बागेत गेलो, तिथेही 200 रुपयाच्या आसपासचे सौदे ही मागणी झालेले मी पाहिले। परंतु हे होत असताना आपल्या अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत। आपल्याला उंचीवरती किती जावं ह्याच्याही मर्यादा आपल्याला राखाव्या लागतील। आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की एकीकडं डागांनी परेशान झालेले शेतकरी आहेत, त्यांना माल काढल्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी काढावा आहे। परंतु काही चांगले माल आहेत ते बाजारपेठेमध्ये जर आले तर त्याचेही चांगले रेट आजही निघतायत। परंतु काही भागात आज पाऊस पडतोय आणि त्या भागामध्ये पाऊस पडत असताना ओले माल असतील तर आपण काढू नये, निचऱ्याची रानं असतील तर थांबावा। आणि जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत आपण माल काढू नका, परंतु माल खराबच होत असेल तर थांबूही नका। अगदी ओले माल जरी आले तरी जवळच्या स्टेशनला माल जाऊ शकतात। परंतु हे 2-4 दिवस थोडेसे सावकाश चला। आपल्याकडेही श्रावण चालू होते 25 तारखेपासून। उत्तर भारतामध्ये काही ठिकाणच्या पावसाने नक्कीच थोडीशी परिस्थिती खालीवर होते आहे, परंतु
जिथं पाऊसच नाहीये, ज्याचा मालच खराब होत नाहीये, जे संरक्षण करू इच्छितात बागेचं, त्यांनी घाबरून न जाता त्यांनी विरळून माल काढा. आणि ऑगस्टमध्ये तर मालाचा प्रचंड कडकडाट होणार आहे की शॉर्टेज निर्माण होणार. आणि अशा परिस्थितीत आपल्याला सौदे होत असताना जर मंदी पडत असेल तर काही कारणं नक्कीच आहेत, पण एवढीही मंदी नाही. फक्त मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मोकळं मार्केटला या. आज पुणे मार्केटला बऱ्याचशा भागातनं शेतकरी मोकळे आले होते आणि त्यांनी सांगितलं जाग्यापेक्षा आजही पुणे मार्केटला चांगले रेट मिळत आहेत. परंतु आज गर्दी आम्ही रोखली 2-3 दिवस, अजूनही 2-3 दिवस थोडीच अशीच आवक मर्यादित राहिली तर पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला असेल. आणि त्याच दरम्यान जर योग्य रेट मागणारा जर जाग्यावरती आला तर आज आपण देण्याची इच्छा व्यक्त करत असाल आणि डाग येऊ पाहत असेल मालावरती तर नक्कीच द्या. हेही मी नक्कीच माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी एक पर्वणी ठरलेलं केडी चौधरी डाळिंबे आड हे आज नाशिकमध्ये सुद्धा 1 नंबरची आवक खेचते. आणि बऱ्याचशा आमच्या डाट्यातनं काही फोन नंबर बाहेर गेल्यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाल्यात की आमच्याकडे माल पाठवा, आमच्याकडे माल पाठवा. पण केडी चौधरी हे आडगाव मधून बंद झाले आणि अमुक अमुक ठिकाणी चालू झाले. हे जाहिरात जी चालू आहे ती पूर्ण शेतकऱ्यांना आता माहिती पडली की केडी चौधरी आहे त्याच ठिकाणी आहेत आणि आहे त्याच व्यापाऱ्यांच्या ताफ्यासहित आहेत की जेणेकरून त्या व्यापाऱ्यांचा ताफा देश आणि परदेशातला हा ग्राहक वर्ग नाशिक मार्केटमध्ये आणि पुणे मार्केटमध्ये असल्यामुळं जे 1 नंबरचे रेट निघतायत ते अगदी चांगल्या पद्धतीने नाशिक आणि पुणे आणि इंदापूरकडे निघतायत. म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो थोडासा पावसाचा इफेक्ट आहे. आज काही ठिकाणी पाऊस नक्कीच पडतोय, काही ठिकाणी पडतही नाहीये. परंतु ह्या पावसाचं संरक्षण करत करत पावसापासून आपला डाग येऊन देऊ नका. योग्य रेटमध्ये तेच व्यापारी मागायला येतील. कारण ज्या बागेमध्ये मी काल गेलो होतो 175नी काल परवा सौदा झाला आणि दुसरी बाग 15-20 दिवसांनी चालू होणार आहे. त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं की 250 रुपयांनी मी 15-20 दिवसांनी ही बाग घेऊन जाणार आहे. आणि त्या बागेचा मी आज लाईव्ह जी काही शूटिंग घेतली तेही पाठवलेलं आहे. म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती वाजा मी काही गोष्टी सांगत असताना हेच तळमळीने सांगतोय की ज्यांना शक्य असेल त्यांनी घाई गडबड न करता माल विरळून काढा. किंवा अन्यथा ऑगस्टमध्ये 10-15 ऑगस्टला निघणारे तेच आता मैदानात कच्च्या मालाने तोडून येत असतील. काही भागातली मला फोन आले की 5व्या महिन्यातच आम्ही बाग तोडावं लागली कारण उद्या बाजार पडतो की काय. परंतु असं कुठलंही गणित ठरणार नाही. ज्यांची 6 महिन्याची बाग आहे ती 7 महिन्यापर्यंत नेली तरी कुठलाही डाग येऊन देत नाही. अशा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत असताना मी एकच सांगेल की या वर्षी काहीही होऊ द्या, अगदी माल कुठून वाढणार नाही. हलक्या मालांचं प्रमाण वाढले, रेट राहणार. फक्त आपल्या अपेक्षा मापात ठेवा. नाहीतर आपण उंचीवर जाऊन परत खाली येण्याच्या लेवलवर मालाची क्वालिटी झाली तर रेट घसरतील. त्या काळजीनं आपण थोडासा विचार करून मार्केट पाठवा किंवा जवळच्या मार्केटला माल पाठवा का जागेवर द्या. पण रेट हे क्लिअर ठेवण्यासाठी हे 2-3 दिवस अजून थोडंसं सावकाश चला आणि हलक्या मालांना बाजारात येऊ द्या. ज्यांचा माल टिकणार नाही त्यांनी अगदी माल टिकवण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे पुढे आपले दिवस चांगले आहेत आणि नक्कीच रेट चांगले राहतील हीच मनामध्ये खात्री बाळगा. कारण मी पूर्ण देशातला सर्वे करून व्यापाऱ्यांशी चर्चा करून हा सर्वे देत असतो आणि व्यापाऱ्यांच्याकडनं मी युपी आणि बिहारचा जो सर्वे घेतला किंवा त्या राज्यामध्ये पाऊस पडेल कारण एकाच टाइमिंगला सगळीकडे पाऊस झाल्यानंतर माल युपीला पाठवा का बिहारला पाठवा का पंजाबला पाठवा का हरियाणाला पाठवा हे व्यापाऱ्यांच्या पुढे संकट होतात. किंवा बांगलादेशवाल्यांनी काही थोडा काळ मधल्या काळात थोडासा कमी जास्त रेट करण्याचा प्रयत्न केला की तिथेही काही प्रॉब्लेम आले तर हे 4-2 दिवसाचं गणित हे मागं पुढे होईल. पण रेट पडणार नाहीत. फक्त लय जास्त ताणू नका. योग्य रेट पाहून माल एक तर मार्केटिंग करा किंवा जाग्यावर द्या. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.